नमस्कार मैत्रिणींनो, सरिता किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत जिरा राईस कुकरमध्ये कशा पद्धतीने केला जातो सोप्या पद्धतीमध्ये। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2.5 वाटी तांदूळ, 2 कांदे, 1 टोमॅटो, जिरं, मोहरी, मसाला वेलची आणि बदाम फूल आणि कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा। अशा पद्धतीत आपल्याला ते लागणार आहे। त्या अगोदर मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये घेतलेलं साहित्य। आता आपण गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे। तर बघूया आपलं तेल कडलंय का। हे बघा ह्या पद्धतीने। आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे जिरं, मोहरी। अशा पद्धतीने जिरं मोहरीचा आवाज तडतडायला लागले की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बदाम फूल आणि वेलची। मसाला वेलची मी एकच घेतलेली आहे आणि त्याची अशी भरड पावडर काढून घ्यायची आहे। जास्त पण बारीक पावडर नाही करायची आहे, फक्त त्याचा वास भातांमध्ये हे होण्यासाठी, मिक्स होण्यासाठी ते टाकलेलं आहे। त्यानंतर हे बघा आपल्याला आलं लसूण पेस्ट 1 चमचा टाकलेली आहे आपण। तर ते आपल्याला आता थोडंसं हलवून घेऊन त्यामध्ये कांदा घातलेला आहे। 2 कांदे घातलेले त्यामध्ये मी बारीक चिरून अशा पद्धतीने घातले। ते आता आपण हलवून घेऊ। आता हे बघा अशा पद्धतीने चांगलं भाजून घ्यायचं आहे ते तेलामध्ये। आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये 1 टोमॅटो कट केलेला बारीक। हे बघा अशा पद्धतीने आपण जेवढं त्याला परतवून घेऊ तेवढा त्याचा खमंग वास सुटतो आणि प्लस चांगलं भाजलं ना की पदार्थाला एक वेगळीच चव येते। मी प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे। हे बघा हा मी तांदूळ साफ करून व्यवस्थितपणे धुवून घेतलेला आहे। त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे मी काढलेलं आहे। अशा पद्धतीने सगळं टाकून झालं ना की आपल्याला तांदूळ टाकायचा आणि तो चांगल्या पद्धतीमध्ये कुकरमध्ये परतवून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने। आणि जास्त त्याला हलवायला लागतं। सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकले ना की तोच तांदूळ आपल्या हाताला जड लागतो आणि जसा चांगला भाजून वगैरे होईल तसा तो हलका हलका होत जातो। त्यासाठी आपल्याला आपली भाजणी किंवा परतवणं ते थांबवायचं नाही। आता यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ। मीठ टाकल्यामुळे काय होतं, सुरुवातीलाच आपण मीठ टाकायचं, त्यामुळे जरासं भाताला कसं तांदळाला ते सुटेबल होतं, तांदूळ सुट्टा होतो आणि आपला नीट भाजला जातो तेलामध्ये। हे बघा अशा पद्धतीत। आणि त्यामध्ये थोडीशी अशी परतवणार तेल असतं ना, तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली तर त्याचा वास अगदी त्या भातामध्ये किंवा तांदळामध्ये पूर्ण मुरून जातो। त्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाका, नंतर आपल्याला टाकायचीच आहे पण अगोदर थोडीशी मिक्स करायची। हे बघा अशा पद्धतीने आता आपला तांदूळ भाजला गेलेला आहे। साधारण आपल्याला एक 5 ते 10 मिनटं ते हलवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे बघा आता यामध्ये पाऊण तांब्या मी पाणी ओतलेलं आहे। हो, पाऊण तांब्या पाणी घातलेलं आहे। अशा पद्धतीने पूर्ण बरोबर 2.5 वाटीसाठी आपल्याला पाऊण तांब्या लागतोच जिरा राईससाठी। पूर्णपणे आपल्याला 1 तांब्या ओतायचा नाही आहे त्यामध्ये। 1 तांब्या ओतला तर तुमचा भात गीर होण्याची शक्यता असते। त्यासाठी आपल्याला थोडंसं पाऊण तांब्याच पाणी ओतायचं आहे म्हणजे आपला भात सुट्टा होईल। अशा पद्धतीने आता मी वरून कोथिंबीर घातलेली आहे, त्याच्यामध्ये झाकण झाकून ठेवते। हे बघा आता आपण आपला भात कसा छानपैकी झालेला आहे, त्याला वास पण छान सुटलेला आहे आणि अगदी सुट्टा झालेला आहे भात। तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, खूप छान पद्धतीने शिजलेला आहे आणि अगदी हॉटेलमध्ये भेटतो तशा पद्धतीने मी हा भात बनवलेला आहे। थँक्यू व्हेरी मच।